नमस्कार 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 मित्रमंडळी नमस्कार. मी सुनील देशपांडे आणि आपण पाहत आहात चॅनेल सुनील विजया रंगनाथ. पहिल्यांदा तुमची माफी मागतो. बरेच दिवस आपला भेटीचा योग येऊ शकला नाही, मी आणू शकलो नाही अर्थातच. त्याबद्दल पहिल्यांदा तुमची माफी मागतो आणि एवढं कबूल करतो की इथून पुढं वरचेवर भेटत जाऊ. मला खात्री आहे की तुम्ही अजूनही मला विसरला नाही, लक्षात आहे. धन्यवाद धन्यवाद. आपण तर आज खरं म्हणजे काय आहे, मागच्याच आठवड्यामध्ये एक दुःखद बातमी आली होती. ती म्हणजे आपल्या मातोश्री अंजनाबाई लहाने, हो हो, डॉक्टर तात्याराव लहानेंच्या मातोश्री, त्यांच्या दुःखद निधनाची बातमी आली आणि कुठंतरी आतमध्ये हेलावून गेलं. कारण इतकी वर्ष आम्ही अवयवदानाच्या क्षेत्रामध्ये जनप्रबोधन करत असताना खूप चांगलं उदाहरण आम्ही नेहमी देत असतो. डॉक्टर तात्याराव लहाने यांना मातोश्री अंजनाताईंनी किडनी दान केलं होतं. हो, साधारणपणे डॉक्टर तात्याराव लहाने मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला असतील किंवा नुकतेच डॉक्टर झाले असतील वगैरे, असा तो काळ होता. आणि त्यावेळेला त्यांच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या आणि त्या दोन्ही किडन्या खराब झाल्यामुळं त्यांना किडनी प्रत्यारोपण एवढा एकच उपाय शिल्लक होता, जर दीर्घायुष्य पाहिजे असेल तर. त्यामुळं त्यावेळेला ज्या वेळेला अंजनाताईंना सांगण्यात आलं की बाबा असं असं आहे आणि कुणीतरी त्यांना किडनी दान केलं, त्या चटकन उद्गारल्या, माझ्या दोन्ही किडन्या घेऊन टाका, पाहिजे तर माझ्या जीवाचं काही झालं तरी हरकत नाही, पण तात्या वाचला पाहिजे. आणि त्यावेळेला त्यांच्या एका किडनीचं डॉक्टर तात्यांना प्रत्यारोपण केलं आणि त्यानंतर डॉक्टर तात्यांना दीर्घायुष्य मिळालं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर तात्या आणि त्यांच्या मातोश्री अंजनाताई या दोघांनाही चांगलं, आरोग्यपूर्ण आणि दीर्घायुष्य तर मिळालंच, पण तात्यारावांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये, पुढील आयुष्यामध्ये 1.5 लाखापेक्षा जास्त नेत्र शस्त्रक्रिया केल्या आणि 1.5 लाख नेत्र रुग्णांना नवी दृष्टी दिली. हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमधलं रेकॉर्ड आहे. म्हणजे बघा की एका किडनी दानातून अंजनाताईंनी तात्यारावांना एक किडनी दान केलं, पण कित्येक 1.5 लाख लोकांना दृष्टिदान मिळालं. आणि आजही डॉक्टर तात्याराव चांगल्या आरोग्यस्थितीमध्ये आहेत आणि आज 90च्या घरात अंजनाताई मातोश्री यांचं दुःखद निधन झालं. पण त्या आम्हाला आणि सगळ्या अवयवदान क्षेत्रातील कार्यकर्त्यांना, आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना कायम स्फूर्ती देत राहतील. त्या आमच्या स्फूर्ती देवता आहेत आणि नक्की स्फूर्ती राहील. कारण त्यांनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की जरी त्यांनी एक किडनी दान केली असली तरी त्याचा आरोग्यपूर्ण जीवनावर कुठंही विपरीत परिणाम होत नाही. उलट 90च्या घरापर्यंत त्या आरोग्यपूर्ण जीवन जगल्या. लोकांच्या मनामध्ये जी भीती येते की भीती असते की मी एक अवयवदान केला
तर त्याच्यामुळं माझ्या जीवाचं काही भलं बुरं होईल का, काही वाईट होईल का, मला काही शारीरिक किंवा आरोग्याचे काही प्रश्न येतील का, असा प्रश्न विचारणाऱ्या माणसांना हे जिवंत उदाहरण, हे प्रत्यक्ष घडलेलं उदाहरण हे कायमच प्रेरणा देत राहील. आणि इथून पुढं सतत या अंजनाताईंची स्मृती आम्हाला सतत प्रेरणा देत राहील. त्यांच्या या प्रेरणास्थानाला आणि त्यांच्या त्या प्रेरणामय कृतीला माझे शतशः प्रणाम, शतशः प्रणाम, शतशः प्रणाम. आपण सगळेजण त्यांची सतत आठवण जागती ठेवू आणि प्रत्येक हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी तयार असलेल्या रुग्णाला त्यांची कथा सांगून त्यांना सांगत राहू की आपण एखाद्या अवयवांचं दान केलं तरीसुद्धा, जिवंतपणे दान करूनसुद्धा अवयव देणारा आणि अवयव घेणारा या दोघांनाही चांगलं आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य मिळू शकतं. यामध्ये कुठलीही भीती नाही, यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे आपण आवश्यक असेल त्या ठिकाणी, तेव्हा आणि त्यांना जरूर जिवंतपणेसुद्धा आपण काही आपल्या अवयवांचं दान करू शकता. साधारणपणे आपण जिवंतपणे कुठल्या अवयवांचं दान करू शकतो, तर आपल्याला 2 किडन्या आहेत. 2 किडण्यांपैकी 1 किडनी आपण दान करू शकतो. आपण आत्ताच बघितलं की किडनी दान हे एका किडनीवर माणसाला चांगलं आरोग्यपूर्ण जीवन जगता येतं. त्यामुळं एकच किडनी ही माणसाला जगण्यासाठी आवश्यक असते. त्यामुळं 2 किडण्यांपैकी 1 किडनी आपण अवश्य कुणाला तरी जिवंतपणे देऊ शकतो. त्यामुळे दोघांचंही आयुष्य हे चांगलं आरोग्यपूर्ण आणि दीर्घायुष्य राहू शकतं. त्याचप्रमाणे आपल्या शरीरात आणखी एक असा जादुई अवयव आहे, तो म्हणजे लिव्हर, अर्थात यकृत. मराठीत आपण यकृत म्हणतो त्याला. या यकृताचा अर्धा भाग किंवा 1/3 भाग म्हणा, एवढा भाग जर एखाद्याचं यकृत खराब झालेलं असेल आणि यकृताचं फंक्शनिंग हे अत्यंत कमी होत आलं असेल, अशा रुग्णाला जीवनदान देण्यासाठी एखाद्या चांगल्या सुदृढ व्यक्तीच्या यकृताचा काही भाग जर त्या रोगी यकृत रोगानं पीडित झालेल्या, ज्याला लिव्हर सिरोसिस म्हणतात, अशा रोगाने पीडित झालेल्या व्यक्तीला जर त्याचं यकृत काढून त्या ठिकाणी दुसऱ्याच्या यकृताचा भाग बसवला, तर काही दिवसातच, 1 महिन्या 2 महिन्यात म्हणा किंवा 3 महिन्यामध्ये म्हणा, तर दोघांच्याही शरीरात यकृत पूर्ण आकार धारण करतं. म्हणजे ज्याच्या यकृताचा भाग काढला आहे त्याचंही यकृत पूर्ण आकार धारण करतं. आणि ज्याच्या शरीरामध्ये यकृताचा काही भाग बसवलेला आहे त्याच्याही शरीरात यकृत पूर्ण आकार धारण करू शकतो. आपण शाळेमध्ये किंवा याच्यात सायन्समध्ये शिकताना आपण हे शिकलेलो की अमिबाचे जर 2 भाग केले तर अमिबा मरत नाही. 2 अमिबा तयार होतात एका अमिबाचे. त्याच धर्तीवर हे यकृत 2 निम्म समजा करून किंवा काही भाग एका शरीरात आणि काही भाग दुसऱ्या शरीरात बसवला, तर काही दिवसांनी दोनही शरीरामध्ये पूर्ण आकाराचं यकृत आपोआप तयार होतं. ही यकृत या अवयवाची जादुई करामत आहे.
आणि दोघांच्याही शरीरामध्ये दोन स्वतंत्र यकृत त्यांना आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी उपयोगी पडतात. त्यामुळे यकृतदान हे सुद्धा जिवंतपणे आपण करू शकतो, त्याला कोणताही प्रॉब्लेम नाही. तसेच आपण फुफ्फुसाचा काही भाग, पॅन्क्रियासचा काही भाग, इंटेस्टाईनचा काही भाग असेही शरीरातल्या अवयवांचे काही भाग जिवंतपणे दान करू शकतो आणि आपलं आणि त्या दुसऱ्या व्यक्तीचं दोघांचंही आयुष्य आरोग्यपूर्ण जगू शकतो. या गोष्टीची आपण नक्की जाणीव ठेवावी, माहिती ठेवावी, स्वतःकडे ठेवावी, इतरांना सांगावी. पण जिवंतपणे अवयवदान ही जर काळाची गरज आहे सध्या, तर त्यासाठी आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांना अशा तऱ्हेचं, जर समजा एखादं शरीराचा अवयव खराब झाला असेल तर आपण आपला आरोग्यपूर्ण अवयव असेल तो दान करू शकतो, अवयवाचा काही भाग दान करू शकतो आणि त्यांना पुनर्जीवन देऊ शकतो. तसंच आणखी एक हे आहे की महिलांच्या बाबतीमध्ये महिला स्वतःचं गर्भाशय दान करू शकतात. समजा एखाद्या महिलेला आता मुलं नको आहे आणि आता पुन्हा मूल नको आहे असं निश्चित केलं असेल, तर ती स्वतःचं गर्भाशय दुसऱ्या महिलेला दान करू शकते. ज्या महिलेचं गर्भाशयामध्ये काही विकृती आहे किंवा काही अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं त्या गर्भाशयामधील काही प्रॉब्लेममुळं तिला मूल होऊ शकत नाही, तर त्या स्त्रीला तिचं गर्भाशय काढून त्या ठिकाणी अशा तऱ्हेनं, ज्या स्त्रीला आता मूल नको आहे पण तिचं गर्भाशय चांगलं आहे, अशा स्त्रीचं गर्भाशय प्रत्यारोपित करता येतं आणि अशा स्त्रीला मूल होऊ शकतं. ही आपल्याला मेडिकल सायन्सने दिलेली आणखी एक उपलब्धी आहे आणि अशा तऱ्हेच्या शस्त्रक्रिया सध्या बऱ्याच वेळेला होतात, यशस्वी होतात आणि ज्या स्त्रियांना मूल होण्याची शक्यता नसते, गर्भाशयाच्या काही कॉम्प्लिकेशनमुळं त्यांना मूल होऊ शकतं. अशी अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळं गर्भाशयाचं प्रत्यारोपण जिवंतपणे करता येतं. त्यामुळे जिवंतपणे आपण अनेक आपल्या अवयवांचं, मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे आपण दान करू शकतो, प्रत्यारोपण करू शकतो आणि मृत्यूपंथाला लागलेल्या आपल्या जवळच्या नातेवाईकांना आपण ते दान करून त्यांचं नवीन आरोग्यपूर्ण आयुष्य प्रदान करू शकतो. हे लक्षात ठेवावं आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता आपण ह्या जिवंतपणे जे अवयवदान करता येतं, या अवयवदानाची तयारी दर्शवावी आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांचं, ज्या कुणाचा अशा रोगाने त्रस्त झालेला असेल अशा नातेवाईकाला पुनर्जीवन प्राप्त करून द्यावं, ही आपल्याला विनंती आहे. आपण अंजनाबाईंच्या स्मृतीकडून कायम स्फूर्ती घेत राहू आणि आपल्याला ज्या ज्या कोणाला आवश्यक आहे त्या सर्वांना आपले अवयव देण्यासाठी मृत्यूपूर्वी किंवा मृत्यूनंतर आपण आपले अवयव दान करण्याची प्रतिज्ञा करू, आपण संकल्प करू आणि हा संकल्प आपल्या आचरणात आणला जावा, यासाठी आपल्या पुढील पिढ्यांना, आपल्या वारसांना, आपल्या कुटुंबियांना आपण स्वतः मार्गदर्शन करू, त्यांची समजूत काढू आणि त्यांना यासाठी तयार करू. ही गोष्ट आपण जाणून घेतली पाहिजे आणि यासाठी आपण नक्की
या अवयवदानाच्या नवीन आणि अभिनव कल्पनेला, किंवा अर्थात नवीन नाहीच आहे, पूर्वीपासूनच आहे, परंतु ज्यांना माहिती नसेल त्यांना ती नवीन आहे असं समजू आणि या कल्पनेला आपण पाठिंबा द्यावा आणि जास्तीत जास्त रुग्णांचे प्राण वाचवावेत आणि आपण मृत्युंजयाचे उपासक बनूया. जय मृत्युंजय आणि जय अवयवदान या महादानाची आपण सतत आराधना करूया आणि याचं सतत स्मरण ठेवूया आणि याची सतत आपण आपल्या मनाशी जाणीव ठेवून आपल्या जवळच्या नातेवाईकांना, आपल्या मित्रमंडळींना या बाबतीत प्रबोधन करून त्यांनासुद्धा या बाबतीत प्रतिज्ञा घ्यायला सांगू, त्यांनासुद्धा याचा संकल्प करायला सांगू. आपल्या देशात जास्तीत जास्त लोकांचे संकल्प व्हावेत आणि दरवर्षी 5 लाखापेक्षा जास्त व्यक्तींचे मृत्यू अवयवांच्या अनुपलब्धीमुळं, अवयव उपलब्ध न झाल्यामुळं होतात. त्यातले काही मृत्यू आपण वाचवूया आणि त्यांना नवीन आयुष्य बहाल करूया, एवढीच आपणास विनंती. आपण इथून पुढेही मी तुम्हाला खात्री देतो वरचेवर भेटत राहू आणि आपण बघत राहा माझं व्हिडिओ चॅनल सुनील विजया रंगनाथ आणि मी सुनील देशपांडे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.